मुंबई पुणे एक्सप्रेसवे नंतर आता पुन्हा एकदा वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। मुंबई नाशिक महामार्गावर मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। दरम्यान या ठिकाणी एका अवजड वाहनाचा अपघात झाल्यामुळे ही वाहतूक कोंडी निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। नाशिकहून मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणामध्ये झाल्याचं पाहायला मिळतंय। ठाण्यातील रुस्तमजी गृहसंकुलासमोर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं देखील पाहायला मिळतंय। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी गेल्या 36 तासांपासून निर्माण झाली होती। त्यानंतर आता ती कुठेतरी संत गतीने सुरू झाली असताना दुसरीकडे मुंबई नाशिक महामार्गावर प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय। या ठिकाणी एका टँकरचा अपघात झाल्यामुळे ही वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। दरम्यान वाहतुकीचा वेग मंदावला असून आता ठाण्यातील रुस्तमजी गृहसंकुलासमोर वाहनांच्या लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळते। माहितीनुसार आज सकाळच्या वेळेला हा अपघात झाला। या अपघातामुळे रस्त्याचा बराचसा भाग देखील व्यापून घेतलेला होता। त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये मागून येणाऱ्या वाहनांना बराच वेळ थांबायला लागलं। मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी अडथळा निर्माण झाला होता। कार्यालयीन वेळेमध्ये कामाला जाणाऱ्या लोकांना देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला। त्यामुळे या ठिकाणी प्रवाशांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन देखील वाहतूक प्रशासनाने दिलेलं आहे। दरम्यान ही वाहतूक कोंडी कमी करण्याचा प्रयत्न लगेचच घटनास्थळी जाऊन वाहतूक पोलिसांनी केला आणि लगेचच ही वाहतूक सुरळीतपणे करण्याचे प्रयत्न देखील करण्यात